मी स्वतः इतकी कधी मोठी झाले आणि इतक्या जबाबदाऱ्या कधी घ्यायला लागली मला समजलंच नाही. कारण मी इतकी म्हणजे खेळकर होती, इतकी बिंदास होती कॉलेजच्या टाईमला किंवा कधी स्कूल टाईममध्ये वगैरे. पण मला वाटलं नव्हतं की मी इतक्या जबाबदाऱ्या घेऊ शकेन आणि त्या इतक्या चांगल्या प्रकारे त्या मी सांभाळू शकेन. मलाच काय, माझ्या जवळच्या खूप लोकांना असं वाटलं होतं की मी असं काही करू शकणारच नाही. पण माझं लग्न झालं, माझं कॉलेज झालं, मी जॉब केला, त्यानंतर माझं लग्न झालं, मला कृतिका झाली आणि माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आल्या ना त्या मी सगळ्या पूर्ण केल्या. आणि असं नाही की करायचं आहे म्हणून करायचं आहे, तर मी त्या उत्तमरित्या पूर्ण केल्या आणि मी करत चालली आहे सुद्धा आणि करते आहे पण. आज खरं तर हा व्लॉग बनवायचा एक गोष्ट म्हणजे आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आहे माझ्या कृतिकाचा बर्थडे आणि आज तिला पुरे 4 वर्ष कंप्लीट झालेत आणि तिच्यासाठी आम्ही ही पार्टीची तयारी करतो आहे. आणि त्यासाठी आज आम्ही मस्त चिकन आणलेलं आहे. तर आज आहे कृतिकाचा बर्थडे म्हणजे आमच्या लाडूचा आणि त्यासाठी आम्ही आणलंय चिकन. जर तुम्ही मला नवरात्रीमध्ये खाताय, पण नाही आम्ही इतकं पाळत नाही त्यामुळे खातो आम्ही. आणि हे आमच्या छोट्याशा पार्टीसाठी आम्ही आणले आज. घरी ना सगळे नॉनव्हेजचे खूप दिवाने आहेत. सगळ्यांना इतकं नॉनव्हेज आवडतं की विचारू नका. म्हणजे आमच्याकडे काहीही कार्यक्रम असला, काहीही फंक्शन असलं तर फक्त नॉनव्हेज हाच काय तो मेनू असतो. म्हणजे घरी करायचा असेल तरीही आणि हॉटेलवर जायचं असेल तरीही. पण ना आज मी एक सगळ्यांची ना मज्जा केली. मी सगळ्यांना सांगितलं की नाही मी पावभाजी बनवते आहे, कारण मला आला आहे कंटाळा असं सगळ्यांना सांगितलं. पण मी इकडे तयारी करत होती चिकन बनवायची आणि सगळ्यांना सांगितलं की पावभाजी आहे. दीदीने पण फोन केला, तीही विचारली की काय करते, तर मी सांगितलं तिला मी पावभाजी बनवली आहे वगैरे वगैरे असं. तर तिलाही खरंच वाटलं की हां बनवलीच असेल हिने पावभाजी. पण मग काय सगळे बड्डेला वगैरे यायची तयारी त्यांचीही चालू होती. तर कृतिकाच्या बड्डेला येणार होते तिचे 2 मामा, त्यानंतर तिची मावशी आणि तिचे दादा दिदी आणि मग आम्ही घरचे चौघे म्हणजे मी, लाडू, अंशूचे पप्पा आणि मी, आम्ही असे चौघे आणि हे सगळे माझे बहीण भाऊ आहेत. तर आम्ही असं सगळ्यांनी म्हणून छान छोटीशी पार्टी करायचं ठरवलं होतं. कारण कृतिकाचे पहिले 3 बड्डे ना खूप मोठ्याने झाले होते. म्हणजे बिग सेलिब्रेशन केलं होतं आम्ही. असे खूप सारे लोक, खूप मोठी पार्टी, डेकोरेशन असं खूप. त्यामुळे आम्ही आता ठरवलं की नको. आणि आता खरं तर ती मोठी झाली आहे आणि क्लासला वगैरे जाते. तिच्या आत्ता सध्या खूप फ्रेंड्स आहेत आणि तिचं असं होतं की नाही आत्ता मोठी पार्टी करूया म्हणजे माझ्या फ्रेंड्सना बोलवता येईल असं तिचं चालू होतं. म्हणजे तिचे एवढे नखरे आहेत. तिने तिच्या पप्पांना हे सुद्धा सांगून ठेवलं होतं की मी सांगेल तोच फोटो ठेवायचा स्टेटसला. आणि तिने आधीच सांगितलं की माझा पिंक ड्रेसमध्ये असलेला फोटोच ठेवायचा, दुसरा फोटो नाही ठेवायचा. हे तिने आधी सांगून ठेवलेलं. आणि ती सेम कोणासारखी अशी वागते ती का, कारण तिची माऊ आणि ती सेम दोघी कार्बन कॉपी आहेत खरं तर. म्हणजे तिची माऊ जे करते, जे हट्ट, जे दंगा गोंधळ जे काही तिचं असतं ना सगळं सेम टू सेम कृतिका आहे. कारण माझ्या दिदीचं पण असं आहे, तिचा जर फोटो तुम्ही टाकला स्टेटसला आणि जर तो तिला नाही आवडला तर ती तुम्हाला डिलीट करायला लावणार म्हणजे लावणार असं आहे. त्यामुळे कृतिकाने आधीच सांगून ठेवलं की नाही मम्मा मी माझ्या पिंक ड्रेसमधला फोटो आहे ना तोच फोटो स्टेटसला टाकायचा, दुसरा टाकायचा नाही. हे एवढे नखरे आतापासून ही करते तर पुढे जाऊन किती नखरे करेल ह्याचं मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. आणि हे सगळं ऐकत मी माझा स्वयंपाक करायला घेतला होता ना तो माझा अर्ध्यापेक्षा जास्त झाला होता. म्हणजे माझं सुक्क तयार झालं होतं आणि आमच्या घरी 4 छोटी मुलं आहेत. म्हणजे अवंतिका, अवनीत, लाडू आणि अंशू. तर हे लोक जास्त तिखट नाही खात म्हणून मी त्यांच्यासाठी थोडं सपक म्हणजे फक्त 1-2 मिरची टाकून बनवलेलं होतं. ते वेगळं होतं, ते तुम्हाला येलो कलरमध्येच दिसेलच नंतर. आणि बाकी मग आमच्यासाठी चिकन सुक्का जो तिखट होता तो, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असं ठरलं होतं आमचा आजचा मेनू. तो सगळा मेनू मी आवरत होती आणि त्याचबरोबर माझ्या मिस्टरना अरुण मला तिकडे साफसफाईमध्ये मदत करत होते. त्यांनी सुद्धा खूप मदत केली. सगळी साफसफाई त्यांनी घर सगळं झाडून घेतलं वगैरे, सगळी साफसफाई करून घेतली. आणि मध्ये अंशू त्यांना खूप त्रास देत होती. खरं तर आज त्यांची नाईट शिफ्ट होती पण त्यांना जराही झोपायला नाही भेटलं. त्यामुळे त्यांचे डोळे इतके लाल झाले होते ना की तुम्ही विचारूच नका. ॲक्च्युली मी त्याचा शॉट घ्यायला विसरली त्या डोळ्यांचा. मी व्हिडिओ काढायचा होता मला पण म्हटलं नको राहू दे, प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर नको ना आपण शेअर करायला. पण ठीक आहे, त्यांनी सगळं जे आवरलं आणि त्यांनी मग डेकोरेशन वगैरे करायला घेतलं. आणि इकडे मी पण मग सुक्का मटणची वेगळी, चिकनची
वगैरे फोडणी मारायला घेतली आणि सगळं आवरून घेतलं मी पटपट. तोपर्यंत काय झालं, कृतिकाचं असं की मलाही डेकोरेशन करायचं आहे म्हणून तिने काहीतरी करायला गेली आणि तिने ते मागे एक सिल्वर कलरचं आम्ही काहीतरी आणलं होतं बॅकड्रॉपसाठी, ते तिने खराब केलं. एक होतं ते, आणि दुसरं म्हणजे आम्हाला ना घरामध्ये थोडं डेकोरेशनचं सामान होतं आणि ते सामान आम्हाला सापडतच नव्हतं, कुठे ठेवलं आहे. आणि माझ्यासुद्धा लक्षात येत नव्हतं आणि मिस्टरांच्याही लक्षात येत नव्हतं की ते ठेवलं आहे कुठे. आणि ते शोधण्यामध्ये ना त्यांचा खूप वेळ गेला, म्हणजे इतका वेळ गेला की विचारूच नका. अर्धा पाऊण तास ते शोधत होते आणि शेवटी सापडलं, पण ते खूप लेट सापडलं. आणि तेवढ्यात इकडे ह्या दोघींचं सफाई झाल्यानंतर ना हे असं काही चालू होतं. ही अंशू तर बापरे, म्हणजे जी गोष्ट तिला जमत नाही, जी गोष्ट खूप मोठी आहे तीच गोष्ट ती करायला जाते. आता ही एवढी मोठी सॅक हिला अडकवायला येणार आहे का? आणि जरी अडकवली तरी किती त्रास होईल तुम्ही विचार करा. पण हे नाही, हिचं चालूच. हे असं शिजलेलं चिकन येऊन खायला चालू आहे मिठातलं. मग नंतर कुणाला पुरणार ते? हा इकडे तांबडा रस्सा तयार होतोय आणि हे स्पेशल आमच्या चिल्लू पिल्लूंसाठी आहे, म्हणजे आमची जी गँग आहे ना त्या गँगसाठी आहे हे. आणि हा इकडे अजून मी मसाला शिजवते, अजून शिजला नाही आहे तुम्हाला हवा तसा, कारण अजून त्याला असं थोडं खोबऱ्याची टेस्ट येते जी की मला नको आहे. इकडे आमच्या चिल्लू पिल्लूंचं हे असं मस्त तयार झालं. आहा हा, कुणाचं? पोरांचा मुद्दा. सगळं माझं जेवण तयार झालंय. आमच्याकडे ना जेव्हा मिठातलं चिकन किंवा मटण निघतं ना ते आधीच इतकं खाऊन संपवतात की विचारू नका. आणि हे किट्टूच्या पप्पाने असं छानसं छोटंसं डेकोरेशन केलं होतं जे की मला खूप आवडलं होतं. आणि त्यानंतर हे किट्टूचे असे मामाकडून फोटो काढून घ्यायला चालू होते. ती इतकं कामाला लावते ना तिच्या मामांना दोघांना पण की विचारू नका. म्हणजे तिच्या मामाचा जो मोबाईल आहे ना त्यामध्ये इतके छान फोटो येतात की कॅमेरामध्ये काढले असावेत असे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कृतिका, हॅपी बर्थडे टू यू. खा. छान आणि छोटंसं आमचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही सगळे असे अंगत पंगत जेवायला बसलो. आम्ही कधीही सगळे असू ना आम्ही असे छान बसतो माहिती आहे जेवायला. आणि खूप दंगा गोंधळ चालू होता आमचा जेवताना. आणि हा काही आमचा मेनू होता आणि जो की खूप छान झाला होता. आणि हे आमचं पोरगं आहे ना हे आमच्या एकाही फोटोत येत नाही आणि हे मध्ये मग असं कॅमेऱ्यात काहीतरी नकर करत असतं. तर इकडे अवंतिकाचं स्वतः जेवायचं सोडून तिच्या अंशूलाच भरवायला चालू होतं. नंतर जेव्हा खाली सोसायटीच्या गरबाचे सॉंग्स लागले ना आणि मग हे असा काहीतरी गरबा खेळायला चालू होता. कृतिका तर उड्याच मारत होती आणि अवंतिकाचा गरबाही काही वेगळाच चालू होता. आणि अनिकेत मामा त्यांना खूप नाचत होतात आणि आमचं त्याला इतकं आम्ही त्याला फोर्स करत होतो. तो बोला नाही आता इतका नाचलो ना मला वॉमिटिंग होईल, त्यामुळे चूप बस. आणि हे आमचा गोल्या हा आमचा आहे ना बबड्या, हा मध्ये मध्ये असं चालू होतं त्यांचा गरबा खराब करायचा प्लॅन चालू होता त्याचा. मग नंतर या तिघींनी असा छान छान गरबा खेळला, खूप काही काही गेला. आणि त्या तिघी इतक्या दमल्या खेळून खेळून. कृतिका तर उड्याच मारत होती आणि छान असा आमचा गरबा खेळत छान. सगळ्यांना मी बनवलेलं जेवणही खूप आवडलं होतं. बेसिकली तांबडा रस्सापेक्षा त्यांना पांढरा रस्सा खूप म्हणजे खूप आवडला होता. आणि असं छान आमचं सगळं छोटंसं सेलिब्रेशन जे होतं ते आम्ही सगळ्यांनी मिळून आणि या सगळ्यांनी मिळून खूप छान बनवलं. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.